पण बाहेर तर जावंच लागेल. आज काही आई घरी नाही आणि आई काही अजून आली नाही. बाहेरचं वातावरण दाखवलं तुम्हाला मी. वातावरण बकऱ्या ढोरं सगळे गेले वावरात. म्हणजे बैल बाहेर बांधलेला पण बकऱ्या चारायला नेल्या संध्याकाळच्या दादानं. गार हवेतून बाहेर निघलं का कान असं गरम होतं. का मला तेवढं ऊन लागते काय माहीत, तुम्हाला लागते का कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मला उन्हाचा एवढा भेव लागते तर काय. सकाळपासून कपडे दुपारी नेत असतो घरात पण आज काही नेले नाही. आज कामच करायला एवढा उशीर झाला चाललंय. आता सकाळचे भांडे राहिले होते घासाचे, सगळा पसारा पडेल आहे अजून जिन्यावरच. भांडे बी कडक झाले ते नाही पाहून घ्या भांडे बी. आणि विशेष म्हणजे आता बैलाने चारा टाका लागते संध्याकाळचा. दादांना टाकला का काय काय माहीत. अजून काही बाहेर गेली नाही मी, बाहेर जाऊन पाहावं लागेल. सध्याच्या कपड्याच्या घड्या ठेवतो अशाच मी. म्हणजे कपड्याच्या घड्या करत नाही, तसेच घरात आणून ठेवतं. कारण की झाडझुडीचा धुळा एवढा उडते कसारा कपड्यावर जाऊन बसते. तसाच दिवसभर झाले आज कपडे उन्हातच आहे. पहिले चारा टाकला की नाही काय जण दादा नका नेऊन बांधलेच फक्त. ते बी एक बार पाहून घेतो. हा बाहेर निघले की पाळतात नुसतं. चारा बिरा काही टाकला नाही वाटते बापा यायले. बैलाची जोडी जसा गेट उघडला ना तसे टुकूर टुकूर पाळतात आपल्याला. चारा आणतात की काय. चला मग चारा टाकून घेतो. पहिले गोदडी टाकली दादानं चारा झाकण गोदडी. आज सकाळी उठल्याबरोबर तेच काम आणि दुपारचा आराम केला. दुपारी उठल्याबरोबर तेच काम. टाका पहिले बैलायले चारा. आई असली की जरासं मागं पुढे केलं तर चालते. म्हणजे 4च्या ठिकाणी 5 वाजता उठलं तर चालते, कुलरातून बाहेर आलं तर चालते. पण आई नसल्यावर हे असे कामं करावं लागतात. चिडी पकडली घेऊ नाही गेली. माझं चिडी पकडली घेऊ नाही गेली. काही सांडवलं का काय तिचं. नाही जित्ता जीव शिकार करून टाकली माझ्याला. चिवताईले लांबवलंय का झटक्यात. आता मी बी काही करू शकले नाही कारण का मी तोडत होती चारा. खाली चारा टाकणे द्यायले निरा मरणापेक्षा कमी. आई गेली होती लग्नाने कालच आणि आज संध्याकाळी टाकून ठेवायचे सांगितले होते मांडे. बाहेर काम उरकले ना पटापट आणि आता चोरून घेतो मांडायचं पीठ. आज संध्याकाळी ठेवला मांडायचा बेत. आता मांडायचा बेत संध्याकाळचा करून ठेवला तर तुम्हाला सांगतोच मी आणि दाखवतो मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. पहिले मी पीठ चुरून घेतो आता. आणि पीठ चुरायला जराशी मेहनत लागते मांडायचं. तर जीव तर गुदमरीन, मला तर जीवच निघून जाईल. त्यासाठी मी पीठ चुरून घेतो मग मांडे करताना दाखवतो तुम्हाला. ठेवलं मस्त पैकी. हे पाहू शकता तुम्ही चिपकलंय बी ताटतेले. मांडायचं पीठ चुरून ठेवलं तर आता लावा लागेल आपल्याला चुलीचा मेळ. चुलीचा मेळ म्हणजे इकत आणलेली टूल आहे तो आणि त्याला लावा लागतात इटा. नाही तर मग मी पीठ चुरून ठेवतो इकडे तिकडे करतो आणि सगळं बाहेर आणतो आणि चुलीले इटाच लावायच्या राहतात. मग रांधणं काही बसत नाही. तर एवढ्या मोठ्या जमा करून ठेवल्या आम्ही चुलीले लावायसाठी. वातावरणही जरासं खराब आहे. मांडे होतात का नाही होत देव जाणे. आता तरी मी लवकरच पीठ चुरून घेतलं आणि लवकरच तयारी केली मांडे करायची. अजून आमची आई बी नाही आली लग्नावरून. तर आजची आहे 11 तारीख.
आणि तुम्ही जर रोज कंटिन्यू माझे जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सांगेल आहे म्या का 11-12 कोण येणार आहे ते येणार आहे सांगा मग. आणि त्याचीच तयारी चालू आहे. हे आता इथल्या दिवसापासून आईनं तयारी करून ठेवली आणि आई गेली लग्नाला. ते आदेश देऊन ठेवला का संध्याकाळचे मांडे करून ठेव. तर मग आता आईचा आदेश तर पाळाच लागेन बाई. चुरलं मग मांडायचं पीठ आणि लावल्या चुलीले इटा. डाळ करून ठेवू दे, वड्या करून ठेवू दे, आता सगळं करून ठेवलं तिनं आणि सगळं घेऊन जातीन आईचे लेकरं. आम्ही बसलो लेकरं घरी बोंबलत. हे अशा लावून घेतल्या इटा, कारण का रान आमचं लय मोठं आहे भंबारा, लहान नाही. लहान असतं तर याच चुलीवर बसलं असतं. आता चूल पेटून घेतो मी आणि येणार आहे आईचा पोरगा आज मोठा. त्यासाठीच हे सगळी तयारी चालू आहे. मांडे बिंडे आणि आई काही घरी नाही. आल्यावर दाखवतच तुम्हाला. अजून आईचा मोठा पोरगा यायला टाईम आहे. हवा आहे सगळी. पाणी टाकलं की दुप्पटच दुप्पट म्हणजे गमतो. तेवढं पेटून घेतलीच नाही पण सगळं सामाने आणून ठेवलं. आता हातानं पुरी जवली का काय काय रांधण्याला तेल लावून घेतो आणि रांधणं ठेवतो चुलीवर. चालू मग आपले मांडे. वातावरण गंभीर व्हायच्या पहिले स्वयंपाक झाला पाहिजे. आज एवढी पेट्रोल राहिली का भराभर अजून हुंडे करायचे राहिले. रान्न फुटते का काय काय म्हणतात. टाकला घरचे नाही का दारके आणले का. आज तर एवढी गडबड मला म्हणजे स्वयंपाक करायची मांडे, कारण का वातावरण खराब होतं बाहेरचं. आणि म्हटलं मग मांडे चुलीवर करावं लागते. आता गॅसचा तर प्रॉब्लेम एवढा चालू आहे की आज लोक गॅस बनवून आणला होता पण पॅक करून ठेवला होता. आज पाहुणे येऊ राहिले तर गॅस खोलला आज, म्हणजे लय जास्त गडबड आहे. म्हणून मी आज संध्याकाळचा चहा न घेता स्वयंपाक करून ठेवला मांडायचा पहिलेच. मांडायचा स्वयंपाक झाला ना, आता घेतो चहा. अजून पाहुणे आले टाईम आहे. ते लोक बनवून राहिला रस. मांडायचं बनवून झाले, फक्त तिखट भाजी बनवायची आता. या मग संध्याकाळचा चहा घ्याले. काळा दूध. आई घरी नसली की काळा चहा प्यायला लागते ना. मला दूध काढायला टाईम असते ना, दादाला दूध काढायला टाईम असते. पाहुण्याची वाट पाहू पाहू पडी पसरले. मस्त अशा बाजा टाकल्या आईनं दादानं. अंधारे बिले. आई गेली होती लग्नात. आईले लागलं ऊन. ताईले कशाचंच भान नाही. आली तशी झोपेलाय. चला मग मी ब्लॉग बनवून घेतो. पाहुणे तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो. स्वयंपाकाची सगळी तयारी व्हायला इकडे. पण आता आईची तब्येत खराब आहे तर आईले ते तुम्ही थोडंसं थम्सअप एका कपमध्ये आणि व्हिडिओ म्हणजे ब्लॉग बनवतो. नाही तर मग ब्लॉग बनवायला लय जास्त उशीर होणार आहे. सकाळी पाहुणे कुठे जात नाही. आज आले की पाहू. मग आता उद्या सकाळी दाखवतो मी तुम्हाला. पाहुणे चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि आमचे एवढे पाहुणे चक्केला की त्याला पाहिजे फंटा थम्सअप तर पहिलेच आणून ठेवलं घरात.
पण आता आमच्या आईने ऊन लागलं तर मग आईले पाहिजे कप्पात थम्सअप, तर मी बी पिऊन घेतो मग थोडंसं. मी बी लय मोठे मांडे रांधले आज 2 किलोची.